पण माहिती बरीचशी कामं आपण त्या टायमाला केली आणि आताही आपण कामं करतोय. पक्ष बिक्ष सगळं बाजूला ठेवा. एक चांगली उमेदवार तुमच्या घरातली उमेदवार आहे एवढं लक्षात ठेवा. जे ज्येष्ठ त्यांना सांगतो तुमची मुलगी उभी आहे, जे तरुण आहे त्यांची तुमची बहीण उभी आहे. या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तुमच्यावरती दारोमदार आहे. लोक येतील जाता सांगतील, अमुक सांगतील, तमुक सांगतील. या काने नाही करते त्या काने सोडून द्यायचं. मालदार माणसं येतील, पैसे देतील, पार्ट्या करतील, बिर्याणी होईल, सगळं होईल, सगळं होऊन द्या. आम्हाला जेवढं पेलवते तेवढंच आम्ही करणार. आम्हाला जेवढं पेलवते तेवढंच करणार. मी सांगतोय, मी फक्त सांगतोय, आम्हाला जेवढं पेलवते तुमच्यासाठी जेवढं करता येते तेवढंच करणार आणि याच्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न करणार. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती तोपर्यंत आम्ही करत राहणार. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला, आमच्या ताईला, आपल्या सगळ्यांच्या ताईला आपल्याला पंचायत समितीच्या खुर्चीवरती बसवायचंय आणि आपल्याला सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. तुमच्या छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी आपल्याला दूर करायच्या आहे. मकरंद भाऊचं ऑफिस गावामध्ये आहे, सगळ्याला माहिती आहे भाऊचं ऑफिस. कधी अर्ध्या रात्रीला तुम्ही फोन करा, मकरंद भाऊ फोन उचलतात. ताईंचा नंबर तुम्ही घ्या. महिलांनी तुम्हाला काय अडी अडचण असेल, दवाखान्याचा काय विषय असेल, डिलिव्हरीचा विषय असेल, काही असू द्या, आपल्या तालुक्यातील तिचं मतदान जरी नसलं तरी फोन करा. मकरंद भाऊ काम करतील. मतासाठी काम करणारी माणसं आम्ही नाही. काम जसं निघाले पुढले असू द्या सांगा. आपल्याकडे बांधा तोंडाला काम करणारी पण माणसं राहतात. त्यांचे रेशन कार्ड नाही, त्यांच्या बऱ्याचशा अडचणी, त्यांना सुद्धा बाकीच्या बांधा तांदावरती काम करणाऱ्या लोकांच्या शाळेमध्ये ऍडमिशनच्या अडचणी होतात. त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय, काम करत राहणार आहे. आता इथं मतदान आले म्हणून बोलत नाही. उद्याच्याला काय होईल ते मला माहित नाही. पण आई मुक्ताईच्या जर मनामध्ये जर असं तर 100% आमचं सीट लागलेले. तुम्ही जर सगळे अशा काम करतोय, काम करत राहणार. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही घरी जाऊ, तुम्ही सगळ्या माऊली, तुम्ही जर ठरवलं ना तर सगळ्या परिसरामध्ये आमच्या वारवाडीच्या महिला, वरच्या ठाकरवाडीच्या महिला या ठिकाणी टप्प्यात बसतात. तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही काय पालट करू शकता. सुरुवात फक्त तुमच्यापासून झाली पाहिजे. तुम्ही जर सुरुवात जर केली ना, तुम्ही करणार ना सगळे सुरुवात. मी काय बोलतो चुकीचं बोलतोय का? आपल्याला चांगली माणसं वरती बसवली पाहिजे का नाही? वेल एज्युकेटेड माणूस आहे, इथे येते, इंग्लिश वाचता येते, एमबी केलेलं वाचता येते. काय केले नवरा म्हणतोय सैकर म्हणून नाही, स्वतःला वाचता येते की बाबा असं असं आहे, हे चांगले आमच्या महिलांसाठी. आता ग्रामपंचायतच्या मार्फत या 25 महिलांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. या 25 महिलांना आपल्याला शिबिराला पाठवलं पाहिजे. या 25 महिलांचं आपल्याला आरोग्य तपासणी केली पाहिजे, कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी या ताईला कळतात. अहो महिलेलाच महिलेचं दुःख कळतं. त्याच्यामुळे या चांगल्या महिलेच्या तुम्ही बरोबर थांबा. जोपर्यंत तुम्ही आहेत ना त्यांच्या बरोबर, तोपर्यंत अडचण येणार नाही. तुम्ही एकदाच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की सोनाली ताई तू मागे बढो, सोनाली ताई तू मागे बढो. माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. पण आपल्या घरची जाऊ, आपल्या घरच्यांना, आपल्या पाहुण्यांना, आपल्या मित्र परिवाराला, आपल्या आळी बिळीमध्ये जिथे जिथे जेवढं जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं सगळ्यांना माझी तुम्हाला कळकळीची विनंती, हात जोडून माता माऊलींना, की ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही हो. एकदा संधी गेली का 5 वर्ष थांबायला लागते. मागच्या वर्षी संधी गेली, 9 वर्ष गेली. तुम्ही असं काय करता? 9 वर्षामध्ये काय काय होते? ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.